नमस्कार, मी अक्षय शिंदे आणि आपण पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनेल ज्याचं नाव आहे चोराकळी नगरी। मित्रांनो, अतिवृष्टीच्या अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांसाठी परत एकदा एक महत्त्वाची आणि माहितीपूर्ण अपडेट समोर आलेली आहे। मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली होती, पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची ई-केवायसी करणं गरजेची होती। पण ई-केवायसी करत असताना फक्त 2 ते 3 दिवसच ई-केवायसी चालू होती आणि परत ज्यांचे फार्मर आय डी आहेत, ज्यांचे फार्मर आय डी अप्रूव्हल झालेले आहेत, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे जे काय अतिवृष्टीचं अनुदान होतं ते अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करायला सुरुवात झालेली होती। परत मित्रांनो, ई-केवायसी बंद झाल्यानंतर परत आता कालपासून आणि आजपासून परत ती ई-केवायसी सुरू करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपल्या जवळच्या जे काय तलाठी कार्यालय आहे त्या तलाठी कार्यालयामध्ये जे काय उर्वरित शेतकरी आहेत, जे की पाठीमागचे ई-केवायसी करण्यापासून वंचित होते आणि जे काय सामायिक क्षेत्रावाले जे खातेदार आहेत त्यांची यादी तलाठी कार्यालयामध्ये प्रविष्ट करण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं नावं या यादीमध्ये आहेत अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि ई-केवायसी झाल्यानंतर लगेच जे काय तुमचं अनुदान आहे ते अनुदान तुमच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेले नाहीत अशा शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढणं खूप गरजेचं आहे। तुम्ही जरी ई-केवायसी करत असलात तरीसुद्धा तुमच्याकडे फार्मर आय डी असणं फार गरजेचं आहे। जर तुमची ई-केवायसी केली तर पैसे पडणारच आहेत, पण त्याच्यानंतर जोपर्यंत तुमचं फार्मर आय डी काढणार नाही तोपर्यंत तुम्हाला नंतर जो काय पुढचा लाभ आहे तो लाभ तुम्हाला मिळणार नाही। म्हणजे ई-केवायसी प्रमाणेच फार्मर आय डी देखील खूप महत्त्वाचा आहे। तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे जे का फार्मर आय डी आहे, ॲग्रिस्टॅग नोंदणी, शेतकरी ओळखपत्र हे लवकरात लवकर आपलं काढून घ्यायचं आहे, त्याची लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। पण अजूनही जे काही शेतकरी आहेत त्यांनी लवकरात लवकर आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि ई-केवायसी झाल्यानंतर लगेच जे का आपलं अनुदान आहे ते अनुदान आपल्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, ही होती सगळ्यात महत्त्वाची अपडेट की अनुदानाची ई-केवायसी चालू झालेली आहे आणि ई-केवायसी करणं जास्त महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, कारण जेणेकरून आपले माहितीपूर्ण असेच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तोपर्यंत धन्यवाद।